आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे एका अशा जागी जिथे शांतता आहे, प्रेम आहे आणि जीवदान देण्याची भावना आहे. ते म्हणजेच गोशाळा. आपण दररोज दूध पितो, तूप खातो, बटर खातो. पण त्यामागे असणाऱ्या गोमाता किंवा गाय मातांची खरी परिस्थिती किती जणांना माहीत आहे? म्हणून मी ठरवलं चला की आपण जाऊन येऊयात एक वेळेस, कसं वाटतं? आणि आलेलो आम्ही. पुणे पांजरपोळा ट्रस्ट याची होती ही गोशाळा फर्म. खूपच सुंदर. इथे पाऊल टाकताच एक वेगळीच पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जाणवली. शांत वातावरण, स्वच्छ परिसर आणि शांतपणे गवत खात असलेली गाई आणि त्यांचे छोटे छोटे क्यूट बछडे. जणू काही स्वतःच्या जगात समाधानाने राहतात. किती स्वच्छता आहे पहा नाही. मीच शॉक झाले. म्हणजे जनरली असं वाटलं नव्हतं की एवढं स्वच्छता असेल. गोठा तर वाटतच नाही. पहा किती हायजीन आहे. आणि जे व्हॉलेंटियर आहेत ना, त्यांनी खूप प्रेमाने सांभाळतात त्यांना एकदम स्वतःच्या बाळासारखं. खूप छान वाटलं हे पाहून. हे पहा आमचा बछडा कसा पाहतोय त्यांना. किती स्वच्छता आहे पाहू शकता तुम्ही इकडे. गोमाताला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किंवा सनातन धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. आपण त्यांना आई मानतो. त्यांची पूजा करतो. 33 कोटी देवतांचा वास ह्या आपल्या गोमातामध्ये असतो. इथल्या प्रत्येक गायींना वेळेवर खायला दिलं जातं, साफसफाई होते, डॉक्टर वगैरे तपासणी करतात. विचारून घेतलेलं मी. हे पहा चारा जो आहे ना, तो असा ह्या मशीनमधून एकदम बारीक होऊन जातो. ऊस आहेत ॲक्च्युली हे. आणि एकदम बारीक फॉर्ममध्ये येऊन मग तिथे देतात. आपल्यासारखे जे भेटायला आलेले पर्यटक किंवा पाहायला आलेले लोक, ते पण त्यांना खाऊ आणतात काही काही आणि ते पण देतात. त्यांचा रुटीन असतो. हे बघा जस्ट बॉर्न बेबी आहे. किती गोड. छान आहे ना. तिथले ना हे बघा हे पिल्लूला माझ्या मिस्टरांनी घेतलेलं. मी पण घेतलं. ते ना फक्त 3 दिवसाचं बाळ आहे. इतका क्यूट आणि इतका आगाऊ होता ना तो. इथल्या केअरटेकर्स कडून काही गोष्टी ऐकल्या की काही गायी रस्ता अपघातामध्ये वाचवलेल्या आहेत, तर काहींना मालक सोडून गेलेले असतात काही कारणास्तव. तर खूप छान ना. कधी कधी पैसे देणं ही एक मदत नसते. कोणाला पुन्हा जगायला दिलेली संधी हीच खरी दानधर्माची ओळख आहे. आम्ही काऊला खूप छान छान लाड करत होतो गोमातेला. किती सुंदर आहे ना ती व्हाईट कलरची गाय. आम्हाला डायरेक्टली गाईकडे जाऊ दिलं नाही. ओळख नसल्याने एखाद्या वेळेस आपल्याला मारू शकतात ना ते, कारण त्यांची पिल्लं असतात तिथे. मग आम्ही काय केलं, त्यांचं खाऊ टाईम संपल्यानंतर फक्त पिल्ले होते. आम्ही त्यांच्याकडे गेले, त्या वासरांकडे गेलेलं. आपण देवळात आरती करतो, देवाला फूल अर्पण करतो, पण हे सगळं देणाऱ्या गायीकडे मात्र दुर्लक्ष करतो. पहा त्यांना आम्ही ना चना डाळ, गूळ अशा गोष्टी दिलेल्या. खरं तर सर्वांनी ना एक गाय, जसं आपण एक झाड घेतो ना, तसे एक गाय जरी अडॉप्ट केली तर खूप छान होऊन जाईल ना. हा छोटूसा पांढरा बछडा तर मला एवढा जीव लावत होता ना, मला स्वतः असं लीक करत होता एकदम. आणि सोडवतच नव्हतं त्याला, माहिती आहे का. मुलं तर खूप जास्त एन्जॉय केले. हे छोटी छोटी बाळं किती निरागस, किती जीव लावत आहेत. प्रेम दिलं की मुख्य जनावर कसं आपल्यासाठी येतात ना लगेच. या भेटीतून मला एकच जाणवलं, आपण छोटं पाऊल टाकलं तरी त्यांचं आयुष्य बदलू शकतं. हे पहा इथं ना गांडूळ खत बनतं. तसेच बरेच प्रॉडक्ट्स जे की गायीपासून बनलेले असतात, त्याला आपण खूप प्रोत्साहन दिलं पाहिजे, घेतलं पाहिजे आपण पण ते प्रॉडक्ट्स. त्याच्यानंतर इथं एक जैन मंदिर म्हणू शकतो, पण तिथे कृष्ण आणि भगवान आपले महादेव यांचं पण मंदिर होतं. मी तर ठरवले की प्रत्येक 15 दिवसाला इकडे जाणार, ह्या छोट्या छोट्या बेबीजला आणि मोठ्या काऊला गोमाताला खाऊ देणार. ही मूर्ती किती सुंदर आहे ना महावीर जयंती. मला खूप आनंद वाटला. इतकं शांतता होती ना, प्रसन्न वाटलं. तुम्हाला हा छोटासा प्रयत्न आवडला